दिमाखात उद्घाटन झालेले मृत्युंजयकार दालन असते कुलूप बंद. भेटीच्या वेळा ठरण्याची गरज झाली अधोरेखित. उत्साहाने येणारे साहित्यप्रेमी आणि विद्यार्थी निराशेने परतत आहेत. अद्याप उद्घाटन कोनशिलाही जैसे ते स्थितीत असल्याने व्यक्त होते आश्चर्य. गेल्या काही वर्षांच्या प्रयत्नानंतर आजरा नगरीचे सुपुत्र मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात आलेले दालन कुलूपबंद स्थितीत आहे. दालन उद्घाटन होऊनही मोजकेच दिवस झालेत, तरीही अशी स्थिती शोचनीय आहे. अनेक मृत्युंजयकार साहित्यप्रेमी आणि अभ्यासक विद्यार्थी अत्यंत उत्साहाने आणि कुतूहलाने या दालनाला भेट देत आहेत. पण दालनच कुलूपबंद असल्याने निराश होऊन परतत असल्याची स्थिती आहे. तसेच स्मृतिदालन उद्घाटनानंतरही त्याची कोनशिला तेथेच असल्याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त होत असून याबाबत प्रशासनाने काही निर्णय घेत साहित्यप्रेमी आणि अभ्यासक विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांनी मराठी भाषा राज्यासह आजऱ्याचा लौकिक सातासमुद्र पार पोहोचवला आहे. अशा सारस्वत साहित्यिकाचं स्मृतिदालन आजरा नगरीत म्हणजेच त्यांच्या जन्मगावी झाल्याचं समाधान आहे. या दालनामध्ये मृत्युंजयकारांच्या अनेकविध आठवणी जागृत करणारे फोटो, लेख आणि त्यांच्या साहित्यकृतींसह त्याबाबतचे उल्लेखनीय समीक्षावजा लेख प्रदर्शित केले आहेत. नव्या लेखक आणि अभ्यासकांना त्यांचा निश्चितपणे लाभ होऊ शकतो. या हेतूसाठीच या स्मृतिदालनाचा प्रस्ताव मान्य झाला. मात्र कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर विलंब झाला. अखेर 2024च्या फेब्रुवारीत मागील आठवड्यात हे दालन पूर्ण झाले खरे, पण सध्या ते कुलूपबंद असल्याची स्थिती वेदनादायक ठरली आहे. दालन परिसर पार्किंग स्थळ ठरते की काय अशी अवस्था काही दिवसातच ठळकपणे जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या दमाचे साहित्यिक आणि अभ्यासक या दालनाला भेट देण्यास येत आहेत. मात्र दालन कुलूपबंद असल्याची स्थिती आहे. यामुळे सर्वांना निराश होऊन मागे परतावे लागत आहे. प्रतिभावंतांच्या स्मारक उभारणीतून नव्या पिढीला मिळणारी प्रेरणा दालने अशी कुलूपबंद राहिली तर त्याचा नेमका उपयोग काय आणि कोणासाठी हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. याबाबत प्रशासनाने अभ्यागतांसाठी भेटीचे निश्चित वेळापत्रक बनवावे व प्रसिद्ध करावे. तसेच ते दालनाच्या प्रवेशद्वारावर लावावे. यामुळे साहित्य व मृत्युंजयकार प्रेमींना निराश न होता विवक्षित वेळी दालन पाहणे शक्य होऊ शकेल. प्रशासनाने याबाबतची कारवाई तातडीने करावी अशी अपेक्षा आहे. आर न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा.